जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला मी सांगणार, जर तुम्हाला तुमचं इंस्टाग्राम अकाउंट आहे ते दुसऱ्या मोबाईलमध्ये जर लॉगिन करायचं असेल तर कशा पद्धतीतून तुम्ही लॉगिन करू शकता। जसं की समजा या मोबाईलमध्ये जर तुमचं लॉगिन असेल तर समजा तुम्हाला हे अकाउंट आहे ते दुसऱ्या मोबाईलमध्ये जर लॉगिन करायचं असेल तर बऱ्याचशा जणांना लॉगिन करता येत नाही। बऱ्याचशा जणांना हा पण प्रॉब्लेम येतो की त्यांच्याकडे जीमेल आयडी नसते, त्यानंतर त्यांच्याकडे जे काय तो पासवर्ड नसतो। सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असते की पासवर्ड, बऱ्याचशा जणांकडे पासवर्डच नसतो, त्यामुळे ते लॉगिन करू शकत नाही। तुम्हाला सांगतो आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत जर पाहिला तर तुम्हाला ह्या जे काही पासवर्ड, जीमेल आयडी, फोन नंबर याची काही सुद्धा गरज पडणार नाही। तुम्ही पासवर्ड आहे तो इझिली चेंज सुद्धा करू शकता आणि पासवर्ड कसा माहिती करून घेऊ शकता हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीन जाऊ आणि सगळं आपण डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले सांगतो बऱ्याचशा जणांचा काय प्रॉब्लेम आहे, जसं की समजा हे जे इंस्टाग्राम अकाउंट आहे, जसं की हे इंस्टाग्राम अकाउंट त्यांना ह्या मोबाईलमध्ये खोलायचं असतं, पण त्यांना पासवर्डच माहीत नसतो आणि पासवर्ड आहे तो माहीत नसल्यामुळे ते अकाउंट आहे ते खोलू शकत नाही। सगळ्यात पहिले सांगतो आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत जर पाहिला तर तुम्ही इझिली ते कोणाचंही अकाउंट म्हणजे तुमचं कुठलंही अकाउंट असेल ते दुसऱ्या मोबाईलमध्ये खोलू शकता। त्यासाठी तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले तर इंस्टाग्राम आहे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर हे जे की माझं अकाउंट आहे हे अकाउंट मला दुसऱ्या अकाउंट खोलायचं म्हणजे दुसऱ्या मोबाईलमध्ये जर खोलायचं असेल तर कसं खोलू शकता। सगळ्यात पहिले तर माझं इंटरनेट आहे ते मी ऑन करून घेतो। सगळ्यात पहिले तर तुम्हाला घ्यायचं एडिट प्रोफाईलवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं। त्यानंतर तुम्हाला एडिट प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर युजर नेम जे की असेल ते तुम्हाला सगळ्यात पहिले तर कॉपी करून घ्यायचं। इथून बघू शकता युजर नेम असेल त्या अशा पद्धतीने तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी केल्यानंतर तुम्हाला सांगतो काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला पासवर्ड जर माहीत नसेल तर काय करायचं आहे, इथे 3 लाईनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर लोडिंग होईल, त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करत जायचं आणि येथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो अकाउंट सेंटरचा, एक नंबरचा जो काही ऑप्शन आहे ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। अकाउंट सेंटरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर येथून खाली गेल्यानंतर पासवर्ड अँड सिक्युरिटीच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर ते चेंज द पासवर्डच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा। त्यानंतर तुमचा अकाउंट असेल ते सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे इथे तुम्हाला तर तुमचा कन्फर्म जो की नवीन पासवर्ड म्हणजे जुना पासवर्ड आहे तो तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर नवीन पासवर्ड आहे तो टाकायचा आणि त्यानंतर रिटर्न आहे तो नवीन पासवर्ड टाकायचा। पण येथे एक प्रॉब्लेम आहे की तुम्हाला तुमचा जुना पासवर्ड जर माहीत नसेल तर काय करायचं आहे, फॉरगेट युअर पासवर्डच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। इथे बघू शकता इथे लिहिलं फॉरगेट युअर पासवर्डच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा। ज्यावेळेस तुम्ही फॉरगेट युअर पासवर्डच्या ऑप्शनवर क्लिक करा, इथे बघू शकता लिहिलं फॉरगेट युअर पासवर्डच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघू शकता जे की अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज येऊ शकतो। बघू शकता तर ह्याच्यावर क्लिक करायचं तुम्हाला, बघू शकता ओपन करून घ्या। बघू शकता लिंक तुम्हाला सेंड केली आहे बघू शकता SMS-ला। जर की समजा मी हे अकाउंट ओपन केल्यानंतर प्रोफाईलवरती क्लिक करतो, 3 लाईनवर क्लिक करतो, त्यानंतर थोडंसं लोडिंग येईल, त्यानंतर त्या अकाउंटच्या ऑप्शनवर क्लिक करून येथून खाली गेल्यानंतर पासवर्ड अँड सिक्युरिटीच्या ऑप्शनवर क्लिक करून येथून बघू शकता चेंज पासवर्डवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर येथून माझा अकाउंट आहे ते सिलेक्ट करून घेतो। असं मी सिलेक्ट करून घेतलं, जसं की माझं कुठलं दुसरं अकाउंट असेल ते मी इथून अशा पद्धतीने सिलेक्ट केलं आहे। त्यानंतर फॉरगेट युअर पासवर्डवर क्लिक केलं। क्लिक केल्यानंतर जी की माझा जीमेल असेल, बघू शकता जीमेल हा जी की आहे ह्या जीमेलवर मला एक अशा पद्धतीने लिंक जाणार आहे। जर जीमेल आयडी लिंक असेल तर तुम्हाला जिथे लिंक येणार आहे जी की बघू शकता जी की जीमेल आयडी तुमची जी लिंक असेल बघू शकता त्या पद्धतीतून तुम्हाला जीमेल आयडी ती लिंक होऊन म्हणजे अशा पद्धतीने जी की आता बघू शकता अशा पद्धतीने इंस्टाग्रामला मेसेज येणार आणि तिथे लिंक तुम्हाला येते। ओके, त्या लिंकवर क्लिक करून तिथून तुम्ही पासवर्ड आहे तो चेंज करून घेऊ शकता। हा एक मार्ग आहे, या मार्गाने तुम्ही पासवर्ड आहे तो चेंज करून घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला काय करायचं, पासवर्ड चेंज केल्यानंतर इथून बॅक येतो मी, त्यानंतर तुम्हाला येथे क्लिक करून घ्यायचा। बघू शकता येथे क्लिक करून घ्यायचा अशा पद्धतीने। क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, येथे बघू शकता ॲड इंस्टाग्राम अकाउंटच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा। त्यानंतर लॉगिन एक्स्ट्रा अकाउंटवर क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर थोडंसं लोडिंग येईल आणि त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जितके अकाउंट्स असतील ते सगळे तुमच्यासमोर अशा पद्धतीतून दिसून जातील। त्यानंतर क्रिएट अ न्यू अकाउंटवर क्लिक करून घ्यायचा। तर इथे बघू शकता क्रिएट अ न्यू अकाउंटवर जर क्लिक केलं तर काय प्रॉब्लेम येतो की तुम्ही नवीन अकाउंट क्रिएट करू शकता। तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे की जुनं अकाउंट आहे ते दुसऱ्या मोबाईलमध्ये आपल्याला जे काय ओपन करायचं आहे त्यासाठी काय करायचं, यूज द अनदर प्रोफाईलच्या ऑप्शनवर क्लिक करायचा। त्यानंतर जे की तुमचं युजर नेम असेल ते युजर नेम कॉपी केले तुम्ही इथे पेस्ट करू शकता। जसं की जे युजर नेम असेल ते तुम्हाला जे युजर नेम टाकायचं आहे। त्यानंतर इथे पासवर्ड जो की तुम्ही चेंज केला पासवर्ड असेल तो पासवर्ड इथे टाकायचा आणि त्यानंतर तुम्हाला जे की अशा पद्धतीने बघू शकता मी जो की पासवर्ड असेल अशा पद्धतीतून टाकून घेतो। त्यानंतर लॉगिंगवर क्लिक करायचं। ज्यावेळेस तुम्ही लॉगिंग करशाल त्यावेळेस लगेच आहे तुमचं लॉगिंग होऊन जाणार आहे। एकच अकाउंट तुम्ही 2 मोबाईलमध्ये सुद्धा लॉगिंग करू शकता अशा पद्धतीतून। ओके, फक्त तुम्हाला पासवर्ड लक्षात असणं गरजेचं, जसं की अकाउंट आपलं लॉगिंग झालेलं आहे। हा गोष्ट तुम्हाला आज समजलं असेल की पासवर्ड सुद्धा जो की चेंज कशा पद्धतीने तुम्ही करून म्हणजे माहिती करून घेऊ शकता आणि जी तुमचं अकाउंट असेल ती 2 मोबाईलमध्ये कशा पद्धतीने ओपन करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आहे तो इम्पॉर्टंट आहे त्यामुळे शेअरही नक्की करा। तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।